नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2020, 2021 व 2022चं अतिवृष्टीचं अनुदान जमा होणार आहे। कारण की मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 27 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून या राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती आणि आता या निधीचं वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आले आहे। बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा अपलोड करण्यात आलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये अनुदान येणार याच्या संदर्भात सुद्धा एक महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 27 मार्च 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आणि या शासन निर्णयानुसार राज्यातील 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020, 2021 व 2022चं अतिवृष्टीचं अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, दुसरा जिल्हा आहे जालना, तिसरा जिल्हा आहे परभणी, चौथा जिल्हा आहे हिंगोली, पाचवा नांदेड, सहावा बीड, सातवा धाराशिव आणि आठवा लातूर। म्हणजे मराठवाड्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2020, 2021 व 2022चं अतिवृष्टीचं अनुदान बाकी राहिलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। या सर्व मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव आणि लातूर या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। मागील 3 वर्षाचं अनुदान या शेतकऱ्यांना बाकी होतं। त्यामुळे सर्व या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे मागील 3 वर्षापूर्वीचं अतिवृष्टीचं अनुदान म्हणून 10,98,00,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील बाधित 2020, 2021 व 2022 मधील शेतकऱ्यांना अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2,85,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून याच्या वाटपाला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगाव या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52,36,07,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। कारण की मित्रांनो, 2020, 2021 व 2022 या कालखंडामध्ये या कालावधीमध्ये नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असून सुद्धा अतिवृष्टीचं अनुदान मागील 3 वर्षाचं बाकी होतं। त्यामुळे थकीत अनुदान बाकी असलेल्या या सर्व नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 52,36,07,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। मित्रांनो, पुढचे महत्त्वाचे जिल्हे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मागील 3 वर्षाचं अनुदान बाकी होतं आणि थकीत अनुदान बाकी असलेल्या या सर्व जिल्ह्यातील ज्यामध्ये भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना 37,90,90,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी आणि पालघर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11,58,60,000 रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरीत मित्रांनो, आणि याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील मागील 3 वर्षाचं अनुदान म्हणून 18,09,000 रुपये वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर खरीप हंगाम 2020 या कालावधीमध्ये, खरीप हंगाम 2021 या कालावधीमध्ये आणि खरीप हंगाम 2022 या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीनं नुकसान झालेलं होतं आणि या अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत अनुदान दिलेलं नव्हतं शासनाच्या माध्यमातून। परंतु 27 मार्च 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून या शासन निर्णयानुसार आलेले सर्व प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केले आहेत, मंजूर केलेले आहेत आणि या 26 जिल्ह्यांना एकंदरीत या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 112 कोटी रुपयाचं मागील 3 वर्षापूर्वीचं अनुदान मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित करण्याकरिता हे सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली आहे अशा केवायसी झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाटप होणार आहे। हेक्टरी 8,500 जिरायत पिकासाठी, हेक्टरी जवळपास 17,000 रुपये बागायत पिकासाठी आणि 22,500 रुपये बहुवार्षिक फळपिकांसाठी हे अनुदान वाटप केलं जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर आता हे लवकरात लवकर संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाटप सुद्धा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून 26 जिल्ह्यातील मागील 3 वर्षापूर्वीचं म्हणजे 2020,
2021 व 2022च्या अतिवृष्टी अनुदानासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास ते थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।